नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण निघालो आहोत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये दादरला. तर या व्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत या मठाचा इतिहास आणि काही खास गोष्टी आणि दर्शन. तर चला तर या व्लॉगला आपण सुरुवात करूया. दुपारी 1च्या सुमारास मी घरातून निघालो. 1 ते 2 या वेळेत मठ बंद असतो, म्हणून त्यावेळेत प्रवास होईल आणि 2 वाजता मी मठ उघडताच तेथे पोहोचेन असा विचार होता. आता मठ म्हटलं की अनेकांच्या मनात प्रश्न येतो, मंदिर आणि मठ यात नेमका फरक काय? तर थोडक्यात सांगतो. मंदिर म्हणजे देवाच्या मूर्तीचं पूजन, दर्शन आणि आरतीचं पवित्र स्थान. तिथे फक्त देवदर्शनासाठी येतात. तर मठ म्हणजे केवळ देवदर्शनाचं ठिकाण नसून अध्यात्म, साधना, गुरुपरंपरा आणि भक्तांना मार्गदर्शन देणारं केंद्र. येथे नामस्मरण, प्रवचन, सेवा आणि आध्यात्मिक शिक्षणालाही तितकंच महत्त्व असतं. म्हणूनच मठात गेल्यावर फक्त दर्शन नाही, तर एक वेगळी शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. या मठाची स्थापना श्री सद्गुरू बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी 19 मे 1910 रोजी केली. या मठाची स्थापना झाली तेव्हा येथे केवळ कौलारू बांधकाम होते. नंतर काळानुसार भक्तांची संख्या वाढत गेली आणि 1971 साली मठाचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी जुन्या रचनेऐवजी दुमजली इमारत बांधण्यात आली आणि मठाला सुबक व प्रशस्त स्वरूप प्राप्त झाले. दादर स्टेशन पासून 8-10 मिनिटं चालत गेल्यावरती मठ येतो. दर्शनाची वेळ असते सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत. दुपारी 1 ते 2 मठ बंद असतो. या मठामागे एक सुंदर इतिहास आहे, तो थोडक्यात सांगतो. श्री बाळकृष्ण महाराज हे malaड येथे वास्तव्यास होते. त्यांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी मुंबईच्या विविध विभागातून अनेक भक्त येत असत. त्या काळी मुंबई म्हणजे आजसारखी वेगवान आणि सोयीस्कर नव्हती. भक्तांची अडचण पाहून बाळकृष्ण महाराजांनी आपल्या भक्तांना सांगितले की तुम्ही एखादी मध्यवर्ती जागा पहा, तेथे आपण महाराजांचा मठ स्थापन करू. आणि त्या काळात मध्यवर्ती ठिकाण म्हणून दादरची निवड करण्यात आली. दादरमध्ये एक जागा निश्चित करण्यात आली, पण त्या वास्तूबद्दल लोकांमध्ये भीती होती. अनेक जण तिला भूत बंगला म्हणून ओळखत असत, कारण तिथे राहणाऱ्या भाडेकरांसोबत काही ना काही विचित्र घटना घडत असायच्या. ही गोष्ट जेव्हा महाराजांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी भक्तांना सांगितलं, तुम्ही तेथे जा आणि जर त्या जागेच्या दरवाजाजवळ तुम्हाला अगरबत्तीचा किंवा फुलाचा सुगंध जाणवला तर ते घेऊन टाका. भक्त तेथे गेले आणि सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी दिव्य सुगंध जाणवला. त्यानंतर त्यांनी ती वस्तू घेतली आणि आज तीच जागा श्री स्वामी समर्थ मठ म्हणून ओळखली जाते.